जरांगेंचा बीडमधून सरकारला थेट इशारा देण्यात आला, मला कोणतीही जाळपोळ किंवा कोणत्याही दंगली किंवा कोणतीही आंदोलनं नको आहेत. सत्ता जरी तुमच्या हातात असली तर सत्ता बदल होत असतो, त्यामुळे तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण आणि तो अधिकार मिळवून द्या आणि यामध्ये तुम्ही कोणताही अडथळा आणू नका, असं थेट आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडमधील सभेतून मराठा समाजाला महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. आता दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर चालण्याऐवजी स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घ्या, असे त्यांनी ठणकावून सांगितले. बीडमध्ये झालेल्या या सभेत जरांगे यांनी काही कठोर भूमिका मांडल्या. त्यांनी स्पष्ट केले की मराठा समाजावर आलेले संकट शांततेच्या मार्गाने दूर केले जाईल. मला दगडफेक जाळपोळ मान्य नाही. सभेमध्ये डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादावर त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले, आज आमच्या सभेला डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कोणाच्याही सभेला डीजे वाजणार नाही. सत्ता कायम नसते, ती बदलत असते, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. ही शेवटची लढाई असून ती आरक्षणाशिवाय थांबणार नाही, असेही जरांगे म्हणाले.